नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत चिकन बिर्याणी आणि त्यासाठी मी हा घेतला आहे बिर्याणी राईस. तो आता आपण स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ मी 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आणि आता आपली बाकीची तयारी होईपर्यंत आपण हे असंच ठेवून देऊया. इथे आता मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. हे 1 किलो चिकन आहे आणि आपले तांदूळ सुद्धा 1 किलोच आहेत. आता ह्याला आपण मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी मी इथे थोडी हळद टाकते, गरम मसाला, लाल मिरची पावडर, 2 चमचे आलं लसूण पेस्ट घेतली आहे मी इथे, थोडे खडे मसाले घेतले आहेत, इथे बिर्याणी मसाला घेतला आहे, तो 2 चमचे घेतला आहे. यात आपण मीठ टाकून देऊया. आता कोथिंबीर आणि पुदिना आहे. दोन मिरच्या मी उभ्या चिरून घेतल्या आहेत. आता याच्यात आपण लिंबाचा रस घालूया. आणि थोडं तेल घालून देऊया. आता हे सर्व मिक्स करून आपण याला 2 तासासाठी असंच ठेवून देऊया. त्याच्यामध्ये आपल्याला दहीसुद्धा घालायचं आहे. दही मी घालायला विसरली, ते आता मी घालून घेते. दही मी हे फेटून घेतलेलं दही आहे. आता हे सर्व मिक्स करून आपल्याला 2 तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. आता मी इथे भात शिजवण्यासाठी मोठं पातेलं गॅसवर ठेवलं आहे. त्याच्यात भरपूर पाणी घेतलं आहे, कारण आपला भात व्यवस्थित मोकळा शिजायला हवा. त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडं जास्तच घेतलेलं आहे. पाणी आपलं बऱ्यापैकी तापलं आहे. आता ह्याच्यात मी 4 चमचे तेल घालून घेते आणि 4 चमचे मीठ घालणार आहे. त्यात मी आता सगळे मसाले टाकून घेते. खडे मसाले आपले असतात ना, ते टाकून घेते. त्याच्यात वेलची आहे, तमालपत्र आणि मसाला वेलची, चक्रफूल आणि आपली हिरवी वेलची टाकून घेते. लवंग आहे, त्याच्यात काळी मिरी आहे आणि लिंबाच्या साली टाकून घेते. पाण्याला चांगली उकळी आली की मग आपण त्याच्यात आपला भिजवलेला तांदूळ घालून देऊया. पाण्याला आपल्या चांगली उकळी आली आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेते मी आणि थोडे कोथिंबिरीचे देठ हे घालून घेते. आता आपण जो आपला भिजवलेला तांदूळ होता तो आपण याच्यामध्ये आता काळजीपूर्वक सोडूया. पाणी फार उकळलेलं आहे, त्यामुळे तांदूळ टाकताना काळजी घ्यावी. सगळा तांदूळ आपल्याला टाकून घ्यावा. आता उकळी यायची बंद आली, कारण आपण त्यात तांदूळ टाकला ना, त्यामुळे थोड्या वेळाने त्याला उकळी यायला लागली, तांदूळ आपले असे वरती यायला लागले की त्यानंतर आपण 5 ते 7 मिनिटं फक्त आपला हा तांदूळ शिजून घ्यायचा आहे. हलक्या हाताने ढवळून घ्यायचा आहे. आपला तांदूळ मोडता कामा नये, त्यासाठी सारखं नाही ढवळायचं. फक्त एकदा असं व्यवस्थित ढवळून झालं की मग नंतर आपण पाण्याला उकळी आली की फक्त 5 ते 7 मिनिटं आपला तांदूळ शिजून घेणार आहोत. आपण पाहू शकता तुम्ही, तांदूळ आपले बॉईल व्हायला सुरुवात झाली आहे. आता ह्यानंतर फक्त 5 ते 7च मिनिटं आपल्याला हा भात शिजून घ्यायचा आहे. भात पूर्ण नाही शिजून घ्यायचा, नंतर आपल्याला तो आपण जेव्हा बिर्याणीला दम देऊ तेव्हा तो शिजणारच आहे. भात शिजायला टाकला, त्याला आपल्याला 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. आता आपण तो काढून घेऊया. मी गॅसची फ्लेम ऑफ करून टाकते. आता तो आपण काढून घेऊया.
चाळणीमध्ये काढायचं असं आणि त्याला थंड होऊन द्यायचं. भात आपलं सगळं चाळणीमध्ये काढून झाला आहे. आता मी ह्यातले खडे जे आपण मसाले टाकले होते ते काढून घेणार आहे, कारण मुलांना ते आवडत नाहीत कधी कधी दाताखाली आलेले. म्हणून हे मोठे मोठे जे दिसत आहेत ना मसाले, लिंबाची सालं, ती मी सगळी काढून घेणार आहे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ठेवू शकता. आता मी 2 कांदे मोठे चिरून घेतलेले आहेत आणि आता आपण कांदा तेलात तळून घेणार आहोत. कांदा मी सारखा ढवळून घेत आहे, म्हणजे कसं तो एकसारखा भाजला जाईल. कांदा आपला सगळा परतून झाला आहे, सगळा मी काढून घेतला आहे. आणि आता आपल्याला बिर्याणी याच पातेल्यामध्ये करायची आहे, पण तळण्यासाठी जे मी कांदा तळण्यासाठी तेल घेतलं होतं ते थोडं काढून घेतलं कारण ते जास्त होतं. आता आपण ह्याच्यातच चिकन शिजवून घेऊया. चिकन आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि ते मी आता 5 ते 7 मिनिटं चांगलं गॅसवर, मोठ्या गॅसवर ढवळून घेणार आहे. आता हे चिकन मी 5 ते 7 मिनिटं चांगलं परतून घेतलं आहे. आता आपण याला 15-20 मिनिटं झाकण लावून शिजवून घेऊया. चिकन आपलं चांगलं शिजलं आहे. आता आपण त्याच्यावर भात लावून घेऊया. बाजूला मी इथे तवा तापत ठेवला आहे. यामधली थोडी ग्रेव्ही बी काढून घेते, आपल्याला ती वरतून टाकायला बरं पडेल. आता यावर मी थोडा तळलेला आपला कांदा, थोडी कोथिंबीर, थोडा पुदिना आणि थोडा बिर्याणी मसाला टाकून देते. त्याच्यावर पण राईस लावून देऊ. राईस मी सगळा एकदमच सगळं लावणार आहे. तुम्हाला जर 2 थर करायचे असेल तर तुम्ही ग्रेव्ही थोडी काढून ती थोडे तांदूळ आपला भात टाकून घेतला की परत एकदा त्याच्यावर ग्रेव्ही टाकायची आणि परत मग त्याच्यावर तांदूळ टाकायचे. असे 2 थराचे सुद्धा करू शकतो. भात मी सगळं टाकून घेतलं आहे. आता यावर आपण थोडी मगाशी काढून घेतलेली ग्रेव्ही टाकूया. त्यानंतर तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना, बिर्याणी मसाला. आता यावर आपण वरतून थोडंसं तूप करूया.
तवा आपला चांगलाच गरम झाला आहे. आता आपण त्यावर पातेलं ठेवून त्यावर झाकण ठेवूया आणि 15 ते 20 मिनिटं शिजवून देऊया. 15 ते 20 मिनिटं झाली आहेत. आता आपण बघूया. छान अशी आपली बिर्याणी तयार झाली आहे.